brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उत्तर भारताकडून वाहत असलेल्या शीतलहरी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसतोय. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अतिशय गारठा असलेलं वातावरण बघायला मिळतंय. अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो घसरल्याचं बघायला मिळतंय आणि अशातच पुढच्या काही दिवसात सुद्धा महाराष्ट्रात तापमानाचा पारा आणखीनच घसरणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक भागांना थंडीची लाट येणार असल्याचं सुद्धा म्हटलंय. त्यानुसार अलर्ट सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेले. त्यामुळे तुमच्या भागात नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे सगळ्यात जास्त गारठा असणार आहे, थंडीच्या लाटेचा सगळ्यात जास्त फटका कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे, तुमच्या भागात नेमकी काय स्थिती असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात कोणता अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. इकडे आपण बघू शकतो अहिल्यानगर, बीड, जामखेड, जेऊर आणि बारामती, कोपरगावचा हा जो काही भाग आहे, याचबरोबर नाशिकचा काही भाग आणि जुन्नरचा काही भाग, इथे सर्वात जास्त थंडी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. साधारण 24 तारखेपर्यंत इथे अतिशय कडाक्याची थंडी असणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 4 ते 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला इथे आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा जो तापमानाचा पारा आहे हा आणखीनच घसरणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर याला लागून असलेले इतर जे जिल्हे आहेत, तिकडे जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, इकडे धाराशिव, सोलापूर, सांगोला, बारामती, पुणे, हे जे इतर जिल्हे आहेत, यात नाशिक सुद्धा, या जिल्ह्यात सुद्धा अतिशय हाडं गोठवणारी थंडी पडते. साधारण 6 ते 8 अंश सेल्सिअस इतकं तापमान या भागात असल्याचं बघायला मिळत आहे. तर इकडे नंदुरबार, धुळे, त्याचबरोबर इकडे इगतपुरी, कर्जत, सातारा, कराड, सांगलीतला काही भाग, त्याचबरोबर इकडे मुखेड, नांदेड, परभणी, परतूर, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, चिखलदरा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा ताडोबाचा जो परिसर आहे तो आणि चंद्रपूर, या भागात सुद्धा अतिशय थंडी असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. साधारण 8 ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान या भागांमध्ये असणार आहे. तर कोकण किनारपट्टीला लागून असलेला जो पट्टा आहे, ज्यामध्ये पालघर असेल, ठाणे असेल, याचबरोबर महाबळेश्वर असेल, चिपळूण असेल, कोल्हापूर असेल, हा जो पट्टा आहे इथे सुद्धा थंडी पडणार आहे. मात्र इथे 10 ते 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल. चंद्रपूर आणि गडचिरोलीतला जो काही भाग आहे तिथे सुद्धा साधारण 10 ते 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. तर कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे, ज्यामध्ये डहाणू, पालघरचा काही भाग, मुंबई, अलिबाग, याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापुरातला, रत्नागिरीतला काही भाग, या पट्ट्यात सुद्धा तापमानाचा पारा घसरेल. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेने इतकं तापमान या पट्ट्यात घसरणार नाहीये. साधारण 13 ते 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान या भागात असणार आहे. हवामान अभ्यासक आत्रेय शेट्टी यांनी वर्तवलेला हा अंदाज आहे. त्यानुसार आपण कुठे काय स्थिती असेल, कुठे कोणता अलर्ट असेल, हे आपण या मॅपच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यात वातावरणाची काय स्थिती आहे, नक्की पारा सगळ्यात जास्त कुठे घसरला आहे, ते सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो. इकडे आपण बघू शकतो दिंडोरीमध्ये आता सगळ्यात जास्त थंडी असल्याचं बघायला मिळतंय. दिंडोरीमध्ये साधारण 6.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आता सध्याच्या घडीला घसरलेलं आहे. नेवासामध्ये 6.5 अंश सेल्सिअस, चंदगडमध्ये 6.8 अंश सेल्सिअस, जालन्यात 7.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर जळगाव, अहिल्यानगरमध्ये 7.3 अंश सेल्सिअस, पाषाण, नारायणगाव, त्याचबरोबर जेऊरमध्ये 8 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 8.3 अंश सेल्सिअस, गोंदियात आणि मालेगावमध्ये 8.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. नाशिकमध्ये 8.8 अंश सेल्सिअस, तळेगावात 9.1 अंश सेल्सिअस, नागपुरात 9.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर बारामतीमध्ये सध्या 9.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान घसरल्याचं बघायला मिळतंय. चंद्रपुरात मात्र 10.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. विदर्भातल्या काही भागांमध्ये मात्र यापेक्षा जास्त थंडी असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. मात्र चंद्रपूरमध्ये साधारण 10.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. लोणावळा आणि संभाजीनगरमध्ये 10.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे. महाड आणि परभणीत 10.6 अंश सेल्सिअस आणि नांदेडमध्ये 10.8 अंश सेल्सिअस असल्याचं बघायला मिळतंय. तर अकोलामध्ये 10.9 अंश सेल्सिअस, साताऱ्यात 11.2 अंश सेल्सिअस, धाराशिवमध्ये 11.5 अंश सेल्सिअस, चिपळूणमध्ये 11.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर हिंगोली आणि उदगीरमध्ये 12 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 12.1 अंश सेल्सिअस, वर्ध्यात 12.4 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची सध्या नोंद झालेली आहे. याचबरोबर सोलापूर आणि कोल्हापूरचं तापमान सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत तिथे अतिशय कडाक्याची थंडी पडते. महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी तापमान पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये असल्याचं बघायला मिळतंय. तर इकडे आपण बघू शकतो सोलापूरमध्ये 14.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर कोल्हापूरमध्ये साधारण 15.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं या मॅपच्या माध्यमातून, ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने पुढच्या काही दिवसात वातावरण
वातावरणाची स्थिती असणार आहे. इतकं तापमान सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये घसरल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वेदर संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.